भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला। पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचंही कपिल पाटील म्हणाले। भिवंडी लोकसभेच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी किसन कथोरेंची भेट घेतली होती। लोकसभा निवडणुकीत कथोरे हे कपिल पाटलांना मदत करतील अशी गॅरंटीही घेतली होती, मात्र ही गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसाला फडणवीस माफ करणार नाहीत असं कपिल पाटील म्हणाले। भिवंडी भाजपमधल्या अंतर्गत खतखदीनंतर कपिल पाटील यांनी कथोरेंवर नेमके काय आरोप केले तेही पहा। ते पक्षाचे असून ज्यांनी विरोधात काम केलंय ना, मी असं सांगितले त्यांचा करेक्ट कार्यक्रम अजितदादा जसे करेक्ट कार्यक्रम करतात तसे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रात 2 वेळा करेक्ट कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राचं सरकार आणलं। तसं ज्या महाराष्ट्राच्या नेत्याने इकडे येऊन गॅरंटी घेतली आणि त्यांची गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसांना देवेंद्रजी पण माफ करणार नाही, तर निश्चितपणाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणारच आहे। कपिल पाटलांच्या आरोपानंतर आम्ही किसन कथोरे यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावर कथोरेंनी काय म्हटलं तेही पाहूया। कपिल पाटलांनी माझ्या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही, त्यामुळे त्या संदर्भात बोलणं उचित ठरणार नाही। मला विरोधात काम करायचं असतं तर मी उघडपणे केलं असतं। मी जर विरोधात काम केलं असतं तर काय झालं असतं हे सर्वांना माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।